अंकशास्त्रात जन्मवेळेची आणि जन्मस्थानकाची गरज नसते. केवळ जन्मतारीख आणि व्यक्तीचे नाव या गोष्टीचे महत्त्व असते. याच अंकशास्त्रावरील तज्ज्ञ आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेले नाव म्हणजे सुप्रसिद्ध अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी आज आपल्याबरोबर आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत. नमस्कार मॅम, तुमचे लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आपल्याला करिअर क्षेत्रामध्ये एवढं यश हवं असतं, प्रत्येकाला सध्या काळाची गरज आहे. तर करिअर आणि शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खूप जबरदस्त मार्गदर्शन तुम्हाला इकडे भेटणार आहे. जितके पण तुम्ही लोक खास करे जे एज्युकेशन फील्डमध्ये मुलांना पाठवतात, एक फॅड असतो आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, CA, MBA, इंजिनियर्स. आपले मराठीमध्ये तर 4 मुलं आहेत तर ॲटलिस्ट 3 इंजिनियर झालेच पाहिजे, नाहीतर कसं चालणार. सो एज्युकेशनला खूप जास्त महत्त्व आहे. अँड इंजिनियर्स आता एवढे जास्त इंजिनियर्स झाले आहेत की कोणाला जॉबच भेटत नाही. डॉक्टर्स ते पण जबरदस्त. पायलट्स एवढे सारे पायलट्स आहे, सगळ्यांना जॉब भेटत नाही. किती महंगा तुम्ही लोक कोर्स करता 10-10 लाखाचं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट यंग एजमध्ये तुम्हाला समजमध्ये पहिले मुलांना बघा. आम्ही काय करतो, माझ्याकडे रोज क्लायंट्स येत आहेत, मला माहिती आहे. फर्स्ट प्रश्न, न्यू बॉर्न बेबी ये बडा होके क्या बनेगा. काल जन्मला आहे, तुम्ही नाव ठेवतात, तुम्हाला करिअरची चिंता आहे, प्रेशर. सो ऐसे पैसा बनाने की मशीन पैदा किया, ॲटलीस्ट एन्जॉय द चाइल्ड, सी द व्हिडिओज. तुम्ही सगळ्यांना सांगते 1 to 9चे माझे सगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन भेटेल. स्पेशली जर तुमचे मुलं आहेत लहान आणि तुम्ही डिसाईड करतात कुठे पाठवायचं आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल अँड ऑब्झर्व. तुम्हाला मुलाला बघायचं आहे की डान्स चांगली करतो, पेंटिंग चांगली करतो, अभ्यास चांगलं करतो, व्हॉट इज ही गुड ॲट, मग डेव्हलप करा. ते पहिली गोष्ट ती. सेकंड, नंबर्स. तुम्ही नंबर्स बघणार. आता मी तुम्हाला 1 to 9चे सांगते, ते सगळं त्यांच्यामध्ये ऑब्झर्व करा अँड यू कॅन इझिली पुट देम देअर. 1 नंबरचे मुलं कधीही इंडिपेंडंटच राहणार, जास्त फ्रेंड्स असणार नाही. 1-2 फ्रेंड्स असणार त्यांना, पण ते फ्रेंड्सबरोबर टाईमपास करू शकणार नाही जास्त. सो दे हॅव टू डू बिझनेसेस जिकडे लाईक से फोटोग्राफी, एडिटिंग. इकडे काय मनुष्य शांतीमध्ये बसून करतो ना, दॅट इज व्हेरी गुड फॉर नंबर 1. आणि कोणत्याही बिझनेसेसमध्ये खूप छान करतात तर कॉमर्समध्ये घाला. लहानपणीपासूनच बिझनेस शिकवा. तुमचे जर स्वतःचे बिझनेसेस आहे, मुलांना तिकडे घेऊन जावा, फक्त एज्युकेशनमध्ये टाकू नका. 2 नंबर, ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, अकल्ट सायन्सेस, पेंटिंग, म्युझिक, सिंगिंग, डान्स, सगळं काही करू शकतात. एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये नंबर 2 खूप छान असतात. नंबर 3 इज अगेन बिझनेस. लहानपणीपासून तुमच्या घरात नंबर 3 असणार, वो बोलेगा मैं सबसे बड़ा आदमी बनूंगा, मैं सबसे रिचेस्ट बनूंगा, मैं बहुत बड़ा आदमी बनूंगा. नंबर 3चे मुलं असं बोलतात, दे नीड मनी. तो अगेन त्यांना करिअर केलं पाहिजे कॉमर्समध्ये. बाईंग, सेलिंग, सेल्स, मार्केटिंग, बँक्स, फायनान्स जिकडे आहे, कोणताही छोटा दुकान उघडून द्या, they will sell anything. Very good in selling and marketing. 4 number, computer, editing, photography. जेवढे गॅजेट्स, कॅमेराज, ही सगळी कामं लॅपटॉपवर बसून, मोठी मशीन्सवर बसून, साऊंड, म्युझिक, ते सगळं खूप छान करू शकतात. दे आर व्हेरी डिफरंट. नंबर 4 मुख्य एक्झाम्पल आहे किशोर कुमारजी. आवाज तर त्यांची वेगळीच होती, युडली यू काढायचे गड्यातून, पण वेगवेगळे त्यांनी प्रकारचे डान्सेस केले आहेत, ॲक्टिंग केलेली आहे, वेगवेगळे प्रकारचे त्यांनी पिक्चर्स बनवली. सो 4 नंबरचे जर तुमचे मुलं आहेत, त्यांना इंजिनिअरिंग प्लस गॅजेट्स, फोन उघडून बघणार, दे कॅन मेक आउट व्हेरी गुड अबाउट मशिनरी, तर तिकडे टाका. 5 नंबर मी तुम्हाला सांगितलं अगेन, जोकर कार्ड कुठेही टाका, दे विल डू एक्स्ट्रीमली वेल. 5 नंबर खूप कन्फ्युजिंग आहे. माझे ग्रँडचिल्ड्रन आहे, ट्विन्स. मुलगी धावपळ करत राहते, तिला मी मिल्खा सिंग बोलवते, आणि मुलगा जो आहे ते फुल जुमानी आहे, फुल माझ्या फॅमिलीसारखंच आहे. एक जागा बसणार, पटापट होमवर्क करणार. ही लाईक्स टू रीड, वॉच, पेंट, एक जागावर बसून, आणि ती इकडनं तिकडे. 1 पेज होमवर्क करायचं आहे, 4 राऊंड मारून येते. सो दॅट मीन्स आम्ही बघितलं की 2 ट्विन्स आहेत, तरी पण एक फुल ॲक्टिव्ह आहे, एक माझ्यासारखं लेझी आहे. काहीतरी माझ्यासारखं गेलं त्याच्यावर. पण जर मी लेझी नाही असली असती तर असं बसून
सकाळ ते संध्याकाळ क्लायंट्सबरोबर बोलते मी. 20 वर्ष झाले. कुठे माझं 20 वर्ष गेले माहीत नाही. बस कुर्सीवर बसून बसून वजन वाढलं, पण बाकी सगळं पण वाढलं. देवाने मला एवढं छान सगळं काही दिलेलं आहे. सो आय रिअलाइज फ्रॉम चाइल्डहूड न्यूमरोलॉजी माझ्यासाठी आहे. माझी मुलगी डान्स करते. नो एज्युकेशन आफ्टर 12th, ओन्ली डान्स एज्युकेशन. युतिका त्रिपाठी ती डान्स स्कूल चालवते. सो यू हॅव टू सी इन द चाइल्ड की कोणता बाळ कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगलं करतो आहे. बर्थडेट अनुसार दोघी मॅच केलं की जबरदस्त होणार आहे. सो 5 कॅन डू एव्हरीथिंग. 5साठी मी एक मुख्य नेहमी सांगते, मोठे मोठे अभ्यास करू नका. लाईक डॉक्टर किंवा पायलट, जिकडे तुमचं पण टाईम जातो आहे, आईवडिलांचे पैसे जात आहेत. बिकॉज जर तुम्ही पायलट पण बनले 2-4 वर्षात बोर होणार, ते जॉब सोडणार, दुसरा कुठेतरी जाणार, लवकर बोर होत आहेत. सो जास्त ह्यांची एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करू नका. इनफॅक्ट त्यांना स्वतःचाच काही छोटा मोठा बिझनेस स्टार्ट करून द्या. देन दे विल बी हॅपी. एक ऐका, हे कम्प्युटर सगळ्यांची नोकरी खातो आहे. टेस्ला गाडी आलेली आहे, बिचारे ड्रायव्हर की पण नोकरी जाएगी. बिचारा 20,000 कमवतो आहे. अँड बँक्स जाणार आहे. स्विगीमुळे दुकान बंद होणार, सगळं सामान घरी येतो आहे. असं बघायला गेलो ना, नेक्स्ट 10-20 इयर्स खूप खतरनाक आहे. काय काय बंद होणार, बँक संपली, दुकान संपलं, सगळं काही मोबाईलवर येतो आहे. सो बी व्हेरी केअरफुल की तुम्ही आपल्या मुलांना रोटी कपडा और मकान ह्याचं शिक्षण दिलंच पाहिजे. फक्त नोकरी 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 किती राहणार माहीत नाही. कम्प्युटर एक एक करून सगळ्यांची नोकरी खाऊन जातो आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माझंच रूप बनवून ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी ते श्वेताजुमानी एक वेगळी तयार होऊ शकते. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट नावडेज. सो बी शुअर की स्पोर्ट्समध्ये, डान्समध्ये किंवा मेकअप, हेअरस्टायलिंग, स्पीकिंग, खाना स्वयंपाक बनवणं, स्पोर्ट्समध्ये ते सांगतात ना, इंडियामध्ये सबको मेडल्स चाहिए लेकिन बच्चे लोक स्पोर्ट्स के लिए कोई नहीं बेचता है. सो 5 इज व्हेरी कन्फ्युजिंग. त्यांना ऑब्झर्व केलं पाहिजे. 6 तर आय टोल्ड यू, डायरेक्ट, ॲक्टर, डान्सर, म्युझिशियन अँड व्हेरी बिग बिझनेसमॅन. पण काय छोटे मुलांना आम्ही आता बिझनेसमॅन बनवू शकतो का? नाही. सो जेव्हा ते लहान आहे ते ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये घाला. स्पेशली 3, 6, 9चे मुलं. बंजी जम्पिंग, स्कूबा डायव्हिंग, लाख 2-2 लाख रुपये फी येते. 1,00,000-2 लाख रुपये तिकडे सॅलरी आहे. पण नोबडी लुक्स ॲट दॅट ॲज अ करिअर. त्यामुळे सगळं स्कूल कॉलेजेस भरलेले आहेत, एक्स्ट्रा पैसे देऊन इंजिनिअरिंग करत आहेत, पण तिकडे जे दुकान खाली आहे ते लोक बघत नाही. दॅट इज व्हेरी सॅड. सो 6 नंबर अगेन इज इन टू ऑल आर्ट अँड ब्युटी. 7 नंबर जसं मी तुम्हाला सांगितलं मूडी आहे. रायटिंग, पेंटिंग, म्युझिक, बिझनेसेस पण खूप चांगलं चालवत आहेत वेन दे वॉन्ट टू डू इट. मूडी आहे. 8 नंबर पण बिझनेसमध्ये जबरदस्त असतात, जबरदस्त. खूप पैसे कमवतात. ह्यांच्यासाठी पण पैसे भरपूर इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ह्या लोकांना दानपुण्यची सवय असते. फॉर द कंट्री दे वॉन्ट टू डू. तर स्वतःचं पेट भरलं असेल देन ओनली वी कॅन डू फॉर अदर्स. सो बिझनेसमध्ये खूप चांगले असतात. मायनिंग, कन्स्ट्रक्शन हे लाईनमध्ये खूप चांगले असतात. आर्किटेक्ट्स अँड इंटिरियर डिझायनर्स नंबर 8चे. 8, 17 आणि 26 अगेन रूल बाय सॅटर्न. तर हे लोक ह्या कामामध्ये खूप चांगले आहेत. 9, 18 आणि 27 मंगल. सो डिशोम लहानपणीपासून बॉक्सिंग. विराट कोहली स्कॉर्पिओ आहे. आता पण सगळ्यांना त्याचं राग माहिती आहे. ही इज फेमस फॉर इट. तर तुम्ही इमॅजिन करा त्याच्या आई वडिलांचं काय हालत होत असेल वेन ही वॉज स्मॉल. असंच मस्तीखोर असणार. बट त्यावेळी त्यांना नाही माहीत होतं. सो इफ यू सी की तुमचा मुलगा किंवा मुलगी खूप रागीट आहे, एनर्जेटिक आहे, प्लीज स्पोर्ट्समध्ये टाका. स्पोर्ट्स, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही. एक मुलगा साई भैरव आला होता माझ्याकडे 5th स्टँडर्डमध्ये. आईवडील घेऊन आले. बहुत अच्छा टेनिस खेळत आहे. मी म्हणाली त्याला स्कूलमधून काढून टेनिसमध्ये टाका. क्या श्वेताजी, आर यू शुअर शुड वी डू दॅट? ॲसेड येस. त्यांनी माझं ऐकलं. त्याला फुल टाईम ट्रेनिंग कोर्समध्ये पाठवलं. तिकडे पण अभ्यास होतं आहे. 1-2 तास स्कूलचं शिक्षण ते लोक देत आहेत, पण मेजरली टेनिस. अँड ही टर्न्ड आउट टू बी इंडियाज फर्स्ट अंडर 14 जो इंटरनॅशनल टेनिस चॅम्पियनशिप जिंकून आला आहे. तर फर्स्ट क्लास पाठवलं, फर्स्टने आणलं. निकिता टकले, अनदर ऑफ माय क्लायंट, कार रेसिंगमध्ये आहे, फॉर्म्युला कार्स चालवते. एक होती प्राजक्ताच तुमच्या नावाची. ती हर पेरेंट्स केम टू मी जेव्हा ती जन्मली पण नव्हती. 24 नोव्हेंबर या डिसेंबर मी विसरली, पण ती 24 होती. तर मी सांगितलं ड्रॉइंग, पेंटिंग, म्युझिक, ॲक्टिंग सब मी. 14 इयर्समध्ये तिला परत माझ्याकडे घेऊन आले आईवडील
की ही मुलगी हे बघा सगळे अवॉर्ड्स. अर्षद वारसींनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिली आहे बिकॉज ही फाउंडर द बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट. पेंटिंग में DID ते जेवढे टी व्हीवर रियालिटी शोज आहे ना, सिंगिंग डान्सिंग सगळ्यात मध्ये शी हॅज गॉट अवॉर्ड्स. आता मला विचारलं आंटी मी क्या करूँ, असं तुला ह्या सगळ्यांमधून कोणता आवडतो है? शी सेड सितार. I said बस फिर तुमको सितार ही बजाना है और कुछ नहीं करना है. सो बर्थडेट तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगणार अबाउट दिस. सो 9 नंबर जसं मी सांगितलं, ट्राय टू बी इन स्पोर्ट्स. आपण ऐकतो डिप्रेशन, बऱ्याच लोकांना डिप्रेशन असतं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डिप्रेशन असतं. तर त्यांच्या ह्या ज्या नंबर्समध्येच डिप्रेशनचं काही कोरिलेशन वाटतं का तुम्हाला? एव्हरीथिंग. मी तुम्हाला सांगितलं ना, 3 नंबर्स आम्हाला बनवतात. वी आर अ कॉम्बिनेशन ऑफ दॅट. सो देर आर नंबर्स जे खूप लवकर डिप्रेशनमध्ये जातात आणि देर आर स्ट्रॉंग नंबर्स ज्यांना माहिती आहे मी डिप्रेशनमध्ये जाणार आहे, मी अपसेट आहे, आणि दे से चलो छोडो भागो. सो डिप्रेस्ड नंबर्स जे असतात, 1ला थोडाफार येतो आहे, 2ला जास्त येतो आहे. 2 इज मून. तुम्ही बघितलं आहे मूनचा प्रभाव पूर्ण पाणीवर आहे. आमची बॉडी ऑल्सो इज 70% वॉटर लाईक द अर्थ. तर आमच्यावर तुम्ही ऐकलं असेल लहानपणीपासून, अमावस्येमध्ये ही वेडी होऊन जाते, पौर्णिमामध्ये डिलिव्हरीज जास्त होत आहेत. माहिती आहे तुम्हाला? जर पुढचं पण डेट असेल ना तर डिलिव्हरी पौर्णिमामध्ये लवकर होऊन जाते. सो अमावस अँड पौर्णिमा म्हणजे चंद्राचा किती इफेक्ट पूर्ण धरतीवर असतो, भरती आणि ओहोटीवर किती प्रभाव असतो चंद्राचं, तसंच मनुष्य आहे. सो तिकडे आम्हाला पण प्रभाव होतो. सो 1 थोडा, पण 2, 7, 5, 4 अँड 8 हे जरा 5 नंबर्स थोडेसे दुसऱ्यांपेक्षा जास्त डिप्रेशनमध्ये येऊ शकतात. पण 5 नंबरचे लोक धगाधग बाहेर निघतात बिकॉज मर्क्युरी आहे, जास्त वेळ कुठे थांबणार नाही. दीपिका पदुकोणचं आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, ओपनली ती म्हणते मेंटल डिप्रेशन शी हॅज बीन फायटिंग, बट स्ट्रॉंग बाहेर निघते. करण जोहरचं पण मी ऐकलं आहे एन्झायटी टॅबलेट्स वगैरे घेतो आहे बिकॉज ही इज ऑल्सो 5 अँड 7. 2, 7 अँड 5 हे लोक थोडा जास्त कम्पेअर्ड टू अदर नंबर्स. पण ओनली इफ यू आर नॉट फॉलोईंग युअर प्रोफेशन. मोस्टली डिप्रेशनचं कारण आहे की आम्ही राईट फील्डमध्ये नाही आहे. इफ यू आर इन द राईट फील्ड, तुम्हाला दुनिया कितीही खाली खेचणार, पण तुम्ही तिकडे पुढे जाणार. आज 80 वर्षाचा अमिताभ बच्चन साहेब कशासाठी रोज आम्ही इकडे बसून 2 तासात दमलो, पण अमिताभ बच्चनजी आतापर्यंत तुम्ही रोज बघता. त्या दिवशी मी KBC बघायला गेली, 2 एपिसोड खेचतायत एका दिवसात. सो एवढी एनर्जी त्यांना हे लाईटचं खाली बसून बोलायची. सो दॅट इज बिकॉज ही लव्स वॉट इज डुईंग. शाहरुख खानला 0 बनला, खूप वाईट सगळ्यांनी सांगितलं अरे ही इज गॉन, पण मग त्यांनी पठाण बनवून दाखवलं बिकॉज तेच येतं आहे, दुसरं काय येतच नाही करायला. सो बी व्हेरी केअरफुल की आपलं जे करिअर आहे, बिकॉज 8 तास आम्ही ऑफिसमध्ये जातो. तुम्ही 8 तास एक ऑफिसमध्ये आहोत जिकडे शांती नाही आहे, तुम्हाला आवडी नाही आहे, जे पण तुम्ही काम करता आहोत. परत घरी जाऊन बायकोचं ऐकायचं, मुलांचं ऐकायचं, ते कमीत कमी 2-4 तास आहे, पण मुख्य 8 तास तुमचे वर्किंगमध्ये जात आहेत. सो इफ यू वॉन्ट अ हॅपी लाईफ, युअर वर्क शुड बी ब्युटिफुल. मग डिप्रेशन कमी येणार. आणि ज्याला डिप्रेशन आहे, नथिंग टू वरी, बिकॉज ब्लड प्रेशरसाठी रोज टॅब्लेट घ्यावी लागते, डायबिटीजसाठी रोज टॅब्लेट घ्यावी लागते. तर डिप्रेशनसाठी कधी कधी काय नाही. मी स्वतः एक अर्धी टॅब्लेट घेते फॉर डिप्रेशन अँड आय एम हॅव्हिंग द बेस्ट लाईफ. अंकशास्त्रावरून बिझनेसमॅन म्हणजे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकता? अरे ह्यांना तर काही एंडच नाही आहे. आय लव्ह पीपल जे स्टार्टअप्स करत आहेत, बिझनेस करत आहेत, बिकॉज तुम्ही तिकडे किती ग्रो होऊ शकतात त्याचा काही अंदाजा नाही आहे. तिकडे ग्रो व्हायला 2-3 टिप्स. जर तुम्ही स्वतः 1, 3, 5, 6ला नाही जन्मले आहोत, तर तुमची वाईफ, तुमचा भाऊ, तुमची आजी, तुमचे मोठे 18 इयर्सचे मुलं असणार, जे पण तुमच्या लाईफमध्ये 1, 3, 5, 6 आहे, त्यांना पार्टनर घेऊन तुम्ही बिझनेस स्टार्ट करा. एकदा 1, 3, 5, 6 आपले पार्टनर आहे, बिझनेस विल बूम. सेकंड गोष्टी तुम्हाला करायची आहे, तिरुपती बालाजीला पार्टनर करायचं आहे. तिरुपती बालाजीकडे तुम्हाला माहिती आहे कलियुगमध्ये किती पैसे जात आहेत. सो ही नोज हाऊ टू अट्रॅक्ट मनी. तर एकदा ते आपले पार्टनर आहे, नो लुकिंग बॅक. मी सिंधी आहे, सगळ्यांना सांगते 1% करा. तुम्हाला जास्त करायचं जास्त करा, पण ॲटलिस्ट 1% त्यांना पार्टनर करा. अँड ट्राय टू डू बिझनेस अगेन
जे फील्ड तुम्हाला समजतं. जस्ट बिकॉज मी न्यूमरोलॉजी करते, माझी फॅमिली न्यूमरोलॉजी करते. आता तुम्ही कितीतरी लोकांना बघितलं, मी स्वतः रील्समध्ये बघते, हजारे लोक न्यूमरोलॉजी करतात. बट डोंट गो देअर इफ इट इज नॉट समथिंग यू लव्ह. किती ॲक्टर्स येतात जात आहेत, किती रेस्टॉरंट तुमच्या घरासमोरच किती रेस्टॉरंट उघडत आहेत, 6 महिन्यात बंद होत आहेत. सो यू शुड नो की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे. एक मुख्य आता लफडा झालेला आहे स्टॉक मार्केटचा. एव्हरीबडी आफ्टर कोविड सगळ्यांना तिथे जायचं आहे, इन्क्लुडिंग विमेन. आजकाल माझे विमेन क्लायंट्स पण विचारत आहेत, मॅम कॅन आय इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट. तर हे एक फॅड आहे, सगळ्या लोकांना तिकडे गेलं नाही पाहिजे. हा वर्ष तर खराबच आहे त्याच्यासाठी. सो डोंट पुट युअर मनी ओव्हर दे. बेस्ट थिंग असतो थोडा थोडा सोना घ्या. इफ यू कॅन अफोर्ड 1 ग्रॅम, 60,000चं आजकाल ते पण आहे. इफ यू कॅन अफोर्ड 1 ग्रॅम ते घ्या. आम्ही ऑलरेडी सांगितलं आणि आज सकाळीच मी वाचलं आहे की परत सोन्याचं दाम वाढलं आहे. सो बाय गोल्ड इफ यू हॅव लेस मनी, प्रॉपर्टी इफ यू हॅव मोर मनी. आपल्याला कळलं आहे की अंकशास्त्रानुसार अंकाचं नंबरचं काय महत्त्व आहे. तर आपण डिलिव्हरीज ज्या आपण आता सिझेरियन करतात बरेच, तर त्या आपण करून कुठल्या दिवशी आपल्या मुलाचा जन्म किंवा आपल्या बाळाचा जन्म करू शकतो किंवा कुठला नंबर आपण सिलेक्ट करायला पाहिजे. आजकाल बिकॉज हे आहे अवेलेबिलिटी, खूप लोकांना सिझेरियनच डॉक्टर म्हणतो, प्लॅन डिलिव्हरी म्हणतो. देन चूज डेट्स मेकिंग 1, 3, 5, 6. 1, 3, 5, 6. हां, हे बेस्ट असतात. माझं तुम्हाला माहिती आहे 6 मी जास्त सांगते. बट 1, 3, 5, 6 चूज करा जर देवाने तुम्हाला ते चान्स दिलेला आहे की डॉक्टर म्हणतो आहे की आप चूज करो कोणचे डेट्स आहे. सो आय हायली रेकमेंड दॅट. पण जे लोक 4 आणि 8 नंबरला जन्मतात त्यांना तर नक्की प्लॅन्ड केलंच पाहिजे. नाहीतर हे नंबर्स एकमेकांना फॉलो करतात. तर एक मुलगा जे 4 आहे त्याला परत त्यांच्या घरामध्ये वाईफ पण 4 येणार, मुलं पण 8 येणार. सो इन द्या केस मी त्यांना सांगते की प्लीज मेक शुअर की तुम्ही प्लॅन डिलिव्हरी करत आहोत अँड चूज अ डेट विच इज नॉट टोटलिंग टू 4, 8. कारण ते नॅचरल डिलिव्हरी साठी थांबलं की तेच डेटवर येणार असं मोस्टली. आता प्लॅनिंग पण एक लिमिटमध्ये चालतं आहे, बाकी सगळं त्याच्या हातात आहे. मी आपली मुलगीचं मागे लागली, आय वॉन्ट लिब्रा ग्रँडचिल्ड्रन, कारण लिब्राज आर द वन ऑफ द बेस्ट साईन्स, ऑक्टोबर बॉर्न्स. तर मला असं वाटलं मला लिब्रा ग्रँडचिल्ड्रन पाहिजे. मी फोर्स केलं माझी मुलगीला, प्लॅन कर, लिब्रामध्ये आलं पाहिजे. बिचारीने माझं ऐकलं पण पण मुलं ट्विन्स 2.5 महिने पहिले आले. ते झाले लिओ खतरनाक. तर देवाने सांगितलं बहुत श्वेताजमानी बन रही आहे तू. सो देवाचं जे प्लॅन असतो अल्टिमेटली तेच होणार आहे. न्यूमरोलॉजीमध्ये रंगशास्त्राचंच तेवढं महत्त्व आहे, कलर्सचं तेवढं महत्त्व आहे. तुम्ही काय सांगाल, कुठले लकी रंग आहेत? फक्त 7 रंग आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. 7 रंगांमधून ब्लॅक अँड रेड मी तुम्हाला सांगितलं ते डार्क फॅमिलीज वापरूच नका. इंद्रधनुषमध्ये तुम्हाला काळं दिसतोय कुठे? सो ब्लॅक इज नॉट इवन इन नेचर. काली अंधेरी रात कोणाला आवडत नाही, ते झोपायचा टाईम असतो आहे. सो मेक शुअर की ब्लॅक अजिबात नाही आहे. रेड एकदम कमी, जितकं कमी होऊ शकला तेवढं रेड कमी वापरा. कॉमन कलर्स जे देवानी नेचरमध्ये दिले आहेत, ब्लू, येलो, व्हाईट, हे जबरदस्त कलर्स आहे. आणि जितकं तुम्ही हे कलर्स वापरलं, टूथब्रश, कपडे आम्ही घालतोच आहे. सो व्हॉट इज द हार्म? मला लोक विचारत आहेत की यू डोंट गेट बोर्ड ऑफ ब्लू. असं डू यू गेट बोर्ड ऑफ हॅपीनेस? डू यू गेट बोर्ड ऑफ पीस, पीसफुल माइंड? सो हे कलर्स वापरणं एक ब्रिंग्स शांती. सो येलो, व्हाईट, ब्लू, हे गोल्ड, लाईट कलर्स सगळ्यांसाठी चांगले असतात. पर्पल थोडा सगळे वापरू शकतात. ग्रीन मला जास्त आवडत नाही बिकॉज अनस्टेबल आहे. पत्ते तुम्ही बघता ना, ग्रीनरी सेम राहत नाही, 2-2 दिवसात चेंज होत राहते. सो इट्स अनस्टेबल. एकदम 100% ग्रीनरीवर भरोसा करू नाही शकत. पैसे पण पहिले ग्रीन ग्रीन बोलायचे, आता तर कलर्सच चेंज झाले, आमच्या सगळ्यांचे कलर्स चेंज झाले. सो ग्रीन इज नॉट अ व्हेरी स्टेबल कलर. पण वापरा अप टू अ सर्टन एक्सटेंट. तुम्ही पिंक वापरा, राणी पिंक वापरा, पण रेडपर्यंत जाऊ नका जेवढं जमलं. बऱ्याच कपल्सना आपण बघतो, त्यांना बरेच वर्ष झाले आहेत लग्नाला, पण त्यांना मूल होत नाही, अपत्य होत नाही. तर त्यासाठी काही तुम्ही टिप्स सांगाल का? अगेन इकडे येतो आहे 4 and 8. कपलमधून जर हजबंड किंवा वाईफ
4 या 8 असली तर तिकडे मूल यायला त्रास होतो आहे. स्पेशली जर वाईफ असली तर कन्सिविंगमध्ये त्रास होत आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे, आपल्या नावाची स्पेलिंग चेंज करा. देवाच्या कृपाने आमची फॅमिलीला एवढं छान काम दिलेलं आहे देवानी. कमीत कमी 40 ते 50 चाइल्डलेस कपल्सची स्पेलिंग चेंज करून त्यांच्या घरात बाळ आलेलं आहे. इट्स सो ब्युटिफुल ना. म्हणजे मला माहिती आहे ये ॲक्टर छोटा मोठा था, बडा हो गया, इसने पैसा कमाया, ये पॉलिटिशियन, एवढे मोठे मोठे पॉलिटिशियन नाव घ्यायचं नाही आहे मला. एक पण सीट तिकडे जिंकलेलं नाही आहे तरी पण ते दिल्लीत बसले आहेत. सो देर आर सो मेनी पॉलिटिशियन्स. आता एक बँकेवाल्याचा आजच मेसेज आला, मॅम माझ्याकडे 4 शाखा होती, आता माझी 400 शाखा आहे बँकची, कोऑपरेटिव्ह बँक. 4 400, कॅन यू इमॅजिन? सो हे सगळं मला माहिती आहे. न्यूमरोलॉजी तुमच्यासाठी करू शकते, तुमची स्पेलिंग तुमच्यासाठी करू शकते, आमचं नॉलेज तुमच्यासाठी हे सगळं करू शकतो आहे. बट जेव्हा तुमच्याकडे बाळ येतो आहे ना, दॅट गिव्ज अस द मोस्ट हॅपीनेस. सो दोघी हजबंड वाईफला आपली स्पेलिंगची बेरीज चेक केलीच पाहिजे. दोघी हजबंड वाईफला झोपायचं टाईम साऊथला डोकं, उत्तरेला पाय ठेवायलाच पाहिजे. बेडशीटचे कलर व्हाईट ब्लू जास्तीत जास्त वापरलेला पाहिजे. लेडीला युट्रसवर इकडे नेवलचं खाली रोज 24 लिहिलंच पाहिजे कंटिन्यूस. अँड मोठा पाचू म्हणतात, पाचू हिरवा असतो ना, तो एक 7-8 कॅरेटचं पाचू वापरलं तर खूप फरक पडतो आहे. अँड 24 नंबर तुम्हाला माहीतच आहे, बेडरूमचं भिंतीवर पण लावा, बेडचं खाली पण ठेवलं एक तरी पण खूप फायदा होईल. छान. तर 24 कुठे ठेवायला पाहिजे किंवा कुठे नाही ठेवू शकत असं काही आहे का? 24 मी नेहमी सांगते दक्षिणचं भिंतीवर ठेवा. बिकॉज ॲज आय सेड लक्ष्मीजीचं नंबर आहे. अकॉर्डिंग टू वास्तू लक्ष्मीजी नॉर्थमध्ये असतात, तर 24 तिकडे बघणार ते इकडे बघणार तर क्रॉस कनेक्शन मस्त होतं आहे. नाहीतर तुम्ही कोणतीही भिंतीवर लावा, फक्त नॉर्थला लावू नका. नाहीतर काय होणार, 24 विल लुक ॲट साऊथ. साऊथ डायरेक्शन सगळ्यांना माहिती आहे, वी हॅव टू अवॉइड. येस. तुम्ही आम्हाला आज खूप छान मार्गदर्शन केलं मॅम. न्यूमरोलॉजी हा विषय सगळ्यांना ऐकून आहे, पण तो कॉमन मॅनला जरा कसा अजून सोप्या पद्धतीने समजेल हे तुम्ही खूप छान समजवलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू प्राजक्ता. आज श्वेता जुमानी यांच्याकडून तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची सिक्रेट कळाली असेल, तुमची लकी नंबरची गंमत कळाली असेल. तुम्हाला 5 नंबरची गंमत माहीत आहे का? आता फक्त 5 रुपयात तुम्हाला मिळणार आहे G2, जो तुम्हाला देतो दुगणी गुडनेस.